नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 6वी विषय गणित दुसरे प्रकरण कोन अभ्यासणार आहोत। आता कोन कुठे तयार होतो याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिलेली आहेत। घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये कोन तयार होतो किंवा आपण कात्री उघडली असेल तर कात्रीमध्ये कोन तयार होतो। तर हे जे कोन तयार झालेले आहेत, आता या ठिकाणी तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला इथे ही माहिती लिहायची आहे। कोनाचे नाव, कोन कुठं तयार झाला आहे तर या ठिकाणी तयार झाला आहे, वाय या बिंदूशी कोन तयार झाला आहे। म्हणजे कोनाचं नाव लिहिताना तुम्ही 3 अक्षरी लिहू शकता किंवा 1 अक्षरी लिहू शकता। आता 1 अक्षरी जर लिहायचं असेल तर कोन वाय असे येणार। आणि 3 अक्षरी लिहायचं असेल तर ज्या ठिकाणी कोन तयार झालेला आहे तो बिंदू किंवा ते अक्षर मध्ये लिहायचं आहे, म्हणजे PYR PYR हे झालं कोनाचं नाव। कोनाचं नाव लिहिताना 1 अक्षरी किंवा कधीकधी आपल्याला 3 अक्षरी सुद्धा लिहावं लागतं, म्हणून हे लक्षात ठेवा। कोनाचं नाव लिहिताना सुरुवातीला कोनाची खूण त्या ठिकाणी करायची आहे, म्हणजे हे लिहिलं आपण PYR या कोनाचं। आता या कोनाचं आपल्याला लिहायचं आहे LMN, याचं 1 अक्षरी नाव काय येणार, कोन M, आणि 3 अक्षरी येणार LMN LMN। या प्रकारे 1 अक्षरी किंवा 3 अक्षरी, परीक्षेमध्ये मात्र एकच लिहायचं आहे। पुढचं आहे आता तिसरी आकृती BOS, हे 3 अक्षरी आणि O हे 1 अक्षरी, म्हणजे इथं कोन O आणि कोन BOS अशा पद्धतीने आपल्याला कोनांची नावं लिहायची असतात। आता कोनाचा शिरोबिंदू, शिरोबिंदू म्हणजे काय की ज्या बिंदूशी कोन तयार झालेला आहे तो कोनाचा शिरोबिंदू असतो। म्हणजे इथं ह्या आकृतीमध्ये आहे बिंदू Y, या ठिकाणी कुठं आहे बिंदू M, इथं बिंदू O, बिंदू Y, बिंदू M आणि बिंदू O। पुढचं आहे कोनाच्या बाजू। हे जे किरण आहेत YR आणि YP या कोनाच्या बाजू आहेत। या दोन कोनांनी या दोन किरणांनी या ठिकाणी हा कोन Y तयार झालेला आहे। म्हणजे कोनाच्या बाजू काय येणार, मग बाजू, या ठिकाणी बाजू शब्द लिहायचा आहे, बाजू YR आणि बाजू YP। तसेच आता या LMN या कोनामध्ये बाजू ML आणि बाजू MN ज्या ठिकाणी कोन तयार झाला आहे तिथनं लिहायला सुरुवात करा, म्हणजे लक्षात येतं। बाजू ML आणि दुसरी बाजू आहे MN। बाजू BO किंवा OB आणि बाजू OS, बाजू OB बाजू OS अशा पद्धतीने। आता इथं या कोनाच्या बाजू आणि हा शिरोबिंदू हे कोनाचे घटक आहेत। म्हणजे असे घटक लिहायला तुम्हाला आलं तर तुम्ही कोणताही कोन दिला असेल तर तुम्ही सहज लिहू शकता। तर इथं आपण 2 वेगवेगळ्या काड्या घेतलेल्या आहेत, एक गुलाबी रंगाची काडी आहे आणि एक जांभळ्या रंगाची आहे। या 2 काड्यांच्या साहाय्याने वेगवेगळ्या कोनांच्या रचना आता आपण अभ्यासणार आहोत। आता ह्या 2 काड्या एकावर एक ठेवलेल्या आहेत, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कोन तयार झालेला नाही किंवा त्यांच्या मूळ स्थितीमध्ये बदल झालेला नाही आहे, त्या आहेत तशाच एकावरती एक आहेत। तर या ठिकाणी कोणताही कोन तयार झाला नाही, म्हणून याला इथं शून्य कोन म्हणतात। इथं कोन नाही आहे म्हणजे शून्य कोन, आणि शून्य कोनाचे माप 0 अंश असे लिहितात।
नंतर या स्थितीमध्ये असताना इथली आपण गुलाबी रंगाची जी काडी आहे ती हळूहळू आपण वर सरकवली. याच्यावरती जी काडी होती ती आपण हळूहळू वर सरकवली तर या ठिकाणी हा जो कोन तयार झालेला आहे हा लघुकोन तयार झालेला आहे. म्हणजे इथं गुलाबी रंगाची काडी या जांभळ्या काडीवरती होती, ती आपण वरती सरकवली तर इथं हा कोन तयार झाला. याला म्हणतात हा लघुकोन. या कोनाचं माप हे 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान आहे, म्हणून याला लघुकोन म्हणतात. व त्याची व्याख्या आहे 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला लघुकोन म्हणतात. म्हणजे हा लघुकोन तयार झाला. तशीच ही काडी आपण पुढं सरकवली, इथपर्यंत आणली तर इथं काटकोन तयार होतो. म्हणजे इथं ही आडवी आणि ही पूर्ण उभी काडी आहे, म्हणजे हा काटकोन तयार झाला. काटकोन म्हणजे काय की 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात. 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात, म्हणजे याचं माप आहे 90 अंश. तशीच आपण आता ही काडी काय केलं की इकडून इकडं पुढं आणली. मग इकडं पुढं आणल्यानंतर काय झालं, इथं एक कोन तयार झाला. बघा आता इथं ही काडी अशी होती गुलाबी रंगाची, ती आपण पुढं सरकवली तर इथं हा कोन तयार झाला. या कोनाला म्हणतात विशाल कोन. आता या कोनाचं माप किती असतं तर 90 अंशापेक्षा जास्त, म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. म्हणजे हा विशाल कोन आहे आणि विशाल कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असते. हे माप लक्षात ठेवा. शून्य कोनाचं माप 0 अंश, लघुकोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असतं किंवा लहान असतं. काटकोन 90 अंशाच्या मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात. विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला विशाल कोन म्हणतात. आता ही काडी या ठिकाणी इथं तिरकी होती, ती आपण अशीच इकडं सरळ आणली तर इथं हा सरळ कोन तयार होतो. म्हणजे दोन्ही काड्या ह्या एका सरळ रेषेमध्ये आहेत, म्हणजे इथं हा सरळ कोन तयार होतो आणि सरळ कोनाचे माप हे 180 अंश असते. तशीच आता ही काडी आपण इथून सरकवून इकडं आणली पुढं, म्हणजे या प्रकारे या स्थितीमध्ये आली तर हा जो कोन आहे याला प्रविशाल कोन म्हणतात. मग सरळ कोनाचं माप किती असतं 180 अंश. मग प्रविशाल कोनाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी असतं. म्हणजे प्रविशाल कोन हा 180 अंशापेक्षा मोठा व 360 अंशापेक्षा लहान असतो. म्हणजे हा इथं प्रविशाल कोन तयार झालेला आहे. तशीच ही काडी आपण इकडे सरकवत इकडं पुन्हा याच्यावरती आणली, म्हणजे इथंच होती, इथून पूर्ण फिरवून ती पुन्हा आपण त्याच काडीवरती आणली, जांभळ्या काडीवरती, तर इथे एक पूर्ण राऊंड तयार होतो आणि याला पूर्ण कोन असे म्हणतात. म्हणजे पूर्ण कोनाचं माप हे 360 अंश असते. आता आपण काड्यांच्या माध्यमातून हे 2 कोन अभ्यासूया. हे सगळ्या प्रकारचे कोन आपण घेऊया. आता ही जी काड्या आहेत ह्या एकमेकावरती आहेत, म्हणजे या ठिकाणी मूळ स्थितीमध्ये काहीही बदल नाही, म्हणून ते 0 कोन याला म्हणतात. म्हणजे 0 कोनाचं माप हे 0 अंश असते. नंतर ही काडी आपण या प्रकारे इथं सरकवली तर हा लघुकोन तयार होतो. म्हणजे ह्या 2 काड्यांमध्ये इथं लघुकोन तयार झालेला आहे. लघुकोनाचं माप हे 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा लहान असते. तशीच ही काडी आपण सरकवली तर इथं हा काटकोन तयार झाला. म्हणजे ही काडी आपण इकडं वरती सरकवली तर हा काटकोन या ठिकाणी तयार होतो. काटकोनाचं माप हे 90 अंश असतं. तशीच ही काडी आपण सरकवत इकडं आणली तर इथं हा सरळ कोन तयार होतो. दोन्ही काड्या एका सरळ रेषेमध्ये आलेल्या आहेत, म्हणजे या ठिकाणी हा सरळ कोन तयार होतो आणि सरळ कोनाचं माप हे 180 अंश असतं. आता ही काडी अशीच आपण इकडं आणली तर इथं हा प्रविशाल कोन तयार झालेला आहे.
म्हणजे ह्या दोन काड्या ज्या आहेत आता आपण किंवा इथं ठेवून बघू शकतो. आपण एकावर एक ठेवल्या तर इथं 0°. नंतर ही काडी आपण इकडे सरकवली, लघुकोन, काटकोन. नंतर पुन्हा ही काडी आपण इकडे सरकवली, हा झाला इथं विशाल कोन. ही काडी आपण सरळ रेषेत आणली तर इथं हा तयार झाला सरळ कोन. पुन्हा ही काडी आपण इकडे सरकवली, याप्रमाणे आपण इथं या स्थितीमध्ये आणले तर इथं हा प्रविशाल कोन तयार झाला. आणि पुन्हा ह्या पूर्ण राऊंड आणून आपण इकडे आणली तर हा पूर्ण कोन तयार होतो. अशा पद्धतीने आपल्याला या कोनांच्या रचना आपण आता अभ्यासलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही अभ्यास करता येईल. थँक्यू.